नमस्ते, मी अश्विनी. साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची गडबड मळ्याला जायचं असतं ना, 8:30ला घरातून निघायचं असतं. संध्याकाळी कांद्याची ट्रॉली स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यात कांदे आणि बटाटे भरून घेतले. तर एका कॅन मध्ये मला तेल सुद्धा भरून घ्यायचं होतं. तेल सुद्धा वतून घेतलं लागलंच. आणि स्वयंपाकाची तयारी जर म्हटलं तर आज मला कडवंचीची भाजी, बटाट्याची आमटी, चपाती वगैरे अशी बनवून घ्यायचे होते बरं का. आणि सकाळची सुरुवात लवकर करते ना मी कामाची, आता मळ्याला जायचं असल्यामुळे त्यामुळे पटपट कामं उरकूनही जातात आणि संध्याकाळी भरपूर असं डोक्यात नियोजन असतं. तर रात्रीची भांडे वगैरे लावून घेणं चालू आहे. परत देवपूजा आणखीन बाकी होती. आधी म्हटलं कणिक वगैरे भिजून घेतले की खूप सोपं पडतं, लगेच चपात्या पण बनवायला येतात. भाजी कट करून घेते, कांदा टमाटर तेही सोपं पडतं. आणि ही बघा कडवंची धर्वीमा आत्याने मला दिलेल्या. तर ही कडवंचीची बी फुटले. तुम्हाला सांगू का ह्याचं काय असते, संध्याकाळचा दिवा बघितला रे बघितला, कडवंची फुटत असते नीट केल्यानंतर. हात बघा मळ्यातले गवत काढून काढून वळकाले ना, कलरच वेगळा झाले हाताचं. कडवंची स्वच्छ धुवून घेतले. चुलीवरतीच मी भाजी करणार आहे. एका कढईमध्ये भरपूर असं तेल घातलंय. जसं आपण ना भेंडी भाजतो ना, सेम त्याच प्रकारे कडवंची भाजायचं. अगदी मऊ होईपर्यंत एकसारखं आपलं पळीनं फिरवत राहायचं, जेणेकरून एका ठिकाणी करपायला पण नको आणि कच्चं राहायला पण नको. आणि कडवंचे खरंच खूप हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत. वर्षातून 15-20 दिवसच खायला मिळतात. जोपर्यंत एखादं रान पडीक असतं त्यांनी पेरत ना ते शेतकरी, तोपर्यंत त्या रानात कडवंची असतात. आणि आम्हाला गावात म्हणजे एकीमेकीला आम्ही शेअर करून खातो. पण शहरामध्ये ना माझी आई बोलते 50-60 रुपये पाव किलो तर असेल. कारण की माझी एक मैत्रीणच बोलली मला की भरपूर असे महाग आहेत, त्यामुळे गावात राहण्याचा फायदा. कडवंच्या स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल, जिरे मोहरी, घरचा आपल्या बागेतला कढीपत्ता अगदी फ्रेश असा. आणि कडवंची करताना भरपूर कांद्याचा वापर करायचा. टमाटर ऑप्शन आहे, पण मला टमाटर मी घालतेच. मला आवडतं प्रत्येक भाजी टमाटर घालायला. आणि माझ्याकडे लसूण, आलं आणि खोबऱ्याची पेस्ट असते मी घरात बनवलेलीच, किमान 5-6 दिवस टिकावं ह्या म्हणजे बेताने मी करत असते. आणि व्यवस्थित पण राहतं बरं का फ्रीजमध्ये. फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची नाही, कोथिंबीर टाकली की परत वास येतं. तर लसूण खोबरं आलं पण मी टाकून घेतले आणि छान ह्या ना मसाल्याला फिरून घ्यायचं. तेल एकदा सुटलं तर त्यामध्ये आपला घरचा काळा मसाला, हळद, मीठ आणि धना पावडर टाकून घेतलेले. परत ह्याला फिरून घ्यायचं. फिरून घेतलं का नाही, कडवंच्याला भिजलेली डाळ लागते. जसं की बघा शक्यतो तुरीची डाळ घालतात. तर तुरीची डाळ मी 1 तास आधीच भिजत घातलेली. तर तुरीची डाळ भिजली, तुरीची डाळ घातली. परत आपली भाजलेली कडवंची, मला सुकी भाजी करायची आहे. आणि मोठं शेंगदाण्याचं कूट वापरले. सुक्या भाजीला शक्यतो मोठं शेंगदाण्याचं कूटच वापरावं. आणि भरपूर असं थोडंसं पाणी घातलंय, जेणेकरून डाळ आणि कडवंची दोन्ही सुद्धा शिजायला पाहिजे. आणि झाकून ठेवायचं. 5 ते 6 मिनिटानंतर आपली कडवंची अशा प्रकारे तयार होते. अगदी रसरशीत रबरबीत अशी मी भाजी केलेली आहे. आणि डब्याला मी हेच नेणार आहे, सईपरी पण हेच. आणि मला कडवंचीची भाजी मला आणि ह्यांना खास करून खूप आवडते. आणि सकाळचे वाजले होते 7:30 पावणे 8. तर म्हटलं आपलं बेडशीट वगैरे नीट करावं. सकाळचं सगळं झाडलोट झालेलं होतं. तर सई आणि परीचे कपडे जे काही शाळेचे आहेत तर एका बाजूला ठेवते. कारण की मी जेव्हा मळ्याला जाईल ना त्यावेळेस त्यांना शोधाशोध पण व्हायला नको आणि इकडे तिकडे पसारा पण व्हायला नको. आणि त्यांच्या आजीला म्हणजे आईंना पण त्रास व्हायला नको. मी असं करत असते. त्यामुळं ना मी डबे, बाटल्या, सईपरीचे कपडे ते सगळं ठेवून जाते. त्यामुळं मी मागे जरी म्हणजे माझ्या पाठीमागे काहीच पसार राहत नाही. जसं की किचनवरती राहत नाही किंवा सईपरीनं बदललेले कपडे मी सांगून जात असते, तुम्ही चेंज करताना इथे तर ठेवत जा आणि शाळेची युनिफॉर्म घालत जा. तर जे काय काल धुतलेले कपडे होते ना, आल्यानंतर खूप कंटाळा येतो. तर मी तसंच ठेवलेलं होतं. ते पण कपडे सगळे मी घडी करून घेतले, तिथं ठेवले. आणि कुठल्याही गोष्टीला हात लावलं काम करताना त्याच्यावर कापड फिरून घ्यायचा, म्हणजे जास्तीचं आपलं धुरळा घाण होत नाही आणि व्यवस्थित दिसतं. तर माझं सईपरीचा डबा भरणं चालू आहे. लागलंच माझी पण बॉटल भरून घेते, सईपरीची पण भरून घेते. कामाच्या नादामध्ये सकाळ सकाळी मला अजिबात विंचरणं पण होईना. तर पावडर लावायला सुद्धा मला वेळ नाही. तेवढं जर करत बसले तर माझा वेळ फुकट जाईल असं वाटतं. कारण की बरोबर 8:30ला मला मळ्यात पोहोचायचं असतं. किमान सगळ्या आत्या लोक म्हणजे बायका यायच्या अगोदर मी पोचते, म्हणजे आपल्याला कळतं ना केव्हा येतात, किती वाजता सुटतात. हे बघा आपलं गणेशाचं फूल तर उद्या उमलेल बरं का. तर बघा लाल कळी लागले, म्हणजे लाल कलरचा आहे. वाव. तर बाहेर उगवले, आतल्या बाजूला उगवले. चला तुम्हाला दाखवते. गणेश फूल उगवले या. तर आतल्या बाजूला उगवले. मी कळीच बघते केव्हापासून. हे बघा आपलं गणेश फूल उमललं. का हा किती सुंदर आहे हे बघा, अगदी नाजूक आणि असे बरेच कळे आहेत. तर उद्या उमलते. परबय आहे माझी पारुशी.
हाय परू. परू आहे पारुशी आणि पेरूच्या झाडाला आता पेरू लागायला चालू झाले बघा. बारीक 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 पेरू आणि परत ह्याला फुलं आहेत अशी फुलं. याला को हात लाव. आणि हे बघा एवढं झालं. तर परीचं झेंडूचं आंब्याचं झाड मोठं झालंय. सकाळचे वाजले 8:30. आता मी निघाले. बायका पोचले असतील. मी तुम्हाला गेले ते दाखवायला कळी पण फुल लागले छान. गणेशाचं पहिलं फुल लागलं लाल. मग आणि 2-3 कळ्या आहेत. आंघोळ कर जा. तर जे आमचे कपडे होते जसे की माझे आईचे आणि कालच्या मळ्यातले कपडे सनकोट वगैरे काल आले धुलेली. साडी मात्र आज धुण्यात धुतली. आईचं माझे असे कपडे धुतले. सई परीचे राहिलेत आई धुतेल. आणि काल परवा तुम्हाला मी कळी दाखवले होते दोडक्याचं. तर कळी लागून फुल लागून वारा इतका दिवसभर. हे बघा दोडक्याचं फुल एक गळले. तुम्हाला जवळ देऊन दाखवते. येत नसतं ही गळले कळी गळले. आता लक्ष द्यावं लागेल. दोडका बिडका वर कुठे लागले तर काय. हे फुल असं गळून गेले आपल्या दोडक्याचं. पण कळ फुलं लागायला सुरुवात झाली. तुझं आंघोळीला तिथे झालं असेल आणि हे माझं वेट करतायत की चल लवकर आता. तर टाइम होत आलाय. बायकांच्या अगोदर जायचं असतंय आधी. 2 किटल्या वास होतात का? ठीक आहे चला. मी आले बळायला. तर माझी पुतण्या नावाला हाक मारते. काकी मिळायला आली. तू शाळेला गेली नाही? फवारा झाली काय तू? मला वाटते काकी तू मिळाली एवढ्या का लवकर आली? आंघोळ केली की नाही? बघू काय कसले औषध आणले. तर तनू आमचे आले फवारेला. कशाला आले? फवारायला आले. चला बायका ते आम्ही जाऊ खाली बघून जा. विचू काट्याचं काय पप्पा आले काय? जा पप्पा बरं तिथे लांब आहेत पप्पाचा. तर चला मी निघते. तर ह्या माझ्या सगळ्यात लहान दीराची मुलगी आहे. तर सगळ्यांची मळ्याची जवळ तिथे माझे चुलत सासरे आणि दीर आहेत बघा लांब. तर त्यांच्या बरोबर आले. तर मला हाक मारते. मी बसली लपून. हुडकत आली मला. काय मला म्हणता काकी मळ्याला आला. हा जा खाली बघून जा. तर ह्यांना सुद्धा हाक मारते काका. तर ह्यांनी घेऊन आले आज पाणी. आज कॅन घेऊन आलं नाही कारण की रस्त्यापासून हा म्हणजे इकडचं जी पट्टी आहे लांब आहे म्हणजे ओझं जात नाही त्यामुळे ना. आणि कालची कळशी शिल्लक आहे ती कळशी पण आम्ही झाकून ठेवली. होय हो समाधीजवळ ठेवा की पिशव्या. इथं कशाला ठेवायला. चला बायका अजून महाग आहेत. एक तेवढा आत्या दिसल्या मला आलेल्या. तोपर्यंत आपलं सनकोट स्कार्प. काल घरी झालं ना बरोबर 5 वाजले. भिजलो पावसात. गार असं वाटत होतं की आजारी पडतोय. आज पण असं भरपूर आभाळ आहे. बघू आता काय होतंय. चला इथं समाधी वाड वडिलांकीची सगळ्या समाधी आहेत इथे आमच्या. तर इथंपर्यंत आपलं खाली शेत आहे. इकडं पण सगळं तुरी आहेत पण ह्या तुरीत नाहीये तण. एवढं कोळपून घेतलंय ना बैलांना त्या दिवशी त्यामुळे काय नाही. उचलून घ्यावं लागतंय का तण? नाही. एका दिवस पाऊस जर पडला समजा काय नुकसान आहे का ह्याला? नाही ना. तर इकडंच जास्त तण आहे बघा. तर आज इकडं बसायचं आहे. तिकडचं आपलं खालचं सगळं झालं आणि इकडचं काय एवढं तण उचलायचंय बोलते. तर आधी ना ही पिशवी खाली ठेवायचं आणि आपल्या वाड वडिलांकीचा आशीर्वाद घ्यायचा. तर हे पादुके आहेत सगळ्यांची इथं झाड आहे ते. काय तर विचू काटा असेल बाबू फिरू नका तसं. तिला ना हे काकी काका काय करायला ते तिथनं आले बघा. आज यांना फवारायचं आहे. त्यांना असं काय आळीवर जाऊ आळीवरचं यांचं आज फवारायचं काम चाललंय. बायका आले का नाही त्यांना लावून मग ह्याने जातेत कुठली पात बसवायची कुठली नाही. तर हिला ना चैन पडे ना काय चाललंय काकीच बघायला आले. आंघोळ करून तर आली का? काल केली होती आंघोळ. कधी जाणार आहे? ढेकळत तर चालायला झाले ना. दमली पाय पड आजी आजोबाच्या पाय पड. आपली आजी आजोबा येते की नाही सगळे. तनूला आजी आजोबाच्या खांद्यावर बसवावं. ते आपल्या तुझ्या पणजी पंजा त्यांच्या सगळ्यांचे पादुका येते. तर तनू बसली आजीच्या आजोबाच्या खांद्यावर. पंजोबाच्या बस. पंजोबाच्या खांद्यावर बस. तुम्ही बसता का तुमच्या आजीच्या खांद्यावर? बसला का? तनू बसली पंजोबाच्या आजीच्या खांद्यावर. बस बाय मला घालू द्या सनकोट. तर एक आत्या यायला लागलेत. तर एक आत्या तिकडे आहे. बापू बैठत मी आलेलं. पिल्लो जा तू आम्ही कामाला लागणार आहे आता.
कामाला लागाय अगोदर मिस्त्री लावायला आले. मिस्त्री घासून मग काढताना बाजरी नीट बघून हे करा. पावसात हाय परत खोडायला परत बाजरी. आपदाच आहे परत. पाऊस आहे, पाऊस पडणार आहे ज्वारी टायमाला. त्या बिटाचं अंड दिसते बाय. बीट किसून करते वे तर ज्यूस केलेलं जे बीट राहते ना शिल्लक, ह्यात त्यानं किती छान आयडिया केल्या बघा. कांदा, मिरची, लाल तिखट, लसूण एक नंबर मस्त. आणि असे काय 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 आणले. चालले सगळ्यांचे जेवण घ्यायचं. चला मी मात्याने दिलेली कडवणची आणली मी. जेवण झालं, लागलोय कामाला. ज्यांना गवत पाहिजे त्यांनी गवत नेत आहेत. तर प्रत्येकाची पात आता प्रत्येक जण धरतोय. माझं कुटुंब पडलंय ह्या बाजूला. वारं पण जबरदस्त. जेवण करून कामाला लागलो तर नाही तर 15-20 मिनिटं झाले होते. लगेच बघा पावसाची झड भली मोठी आलेली होती. लगेच एका ठिकाणी बसलो. मोठं झाड आहे ना आपल्या लिंबाचं समाधीजवळ. तर बघू शकता भरपूर असं झड आहे. दररोज असंच होतंय बरोबर कामाच्या वेळेस. संध्याकाळचे वाजले 4. तर असं डबडे मोकळे झालेले घेऊन चालले. जसं की ऐन जवळ एक आहे कॅन्ड. इतकं भयंकर वार आहे ना मळ्यामध्ये. आणि एक किटली कॅन्ड नाही थांबा म्हणले की ह्यानी येतो म्हणलेत की येतो म्हणतात की ह्यानी येतो म्हणतात थांबतो म्हणतात रस्त्याला. हे म्हणू ही म्हणू आहे ना फक्त सई आणि परीला दोघींनाच गप्प बसते. तर लाडाला आले. संध्याकाळचे वाजले बरोबर 7:30 आणि चला म्हटलं आता आल्यापासून मळ्यातनं कामच काम चालू होतं. जसं की आम्हाला यायला 5-5:15 वाजले. तिथून आईनं थोडंसं रेस्ट करा म्हटलं आणि आईंना पण आलं होता भरपूर कंटाळा. तर आल्यावर काय खाल्लो. आईनं म्हटलं तुम्ही जाऊन थोडं रेस्ट करा. थोडंसं आईनं चिवडा दिला होता गरम करून. आईने चिवडा खाल्ला आणि ह्यांनी पण आत्ताच आले. ह्यांना पण यायला उशीर लागला मळ्यातनं कारण की फवाऱ्याचं काम चालू आहे. खरं सांगते तुम्हाला 7:30 वाजता चहा करून पिलो कारण की जबरदस्त कंटाळा. इतकं मळ्यात थंडी, ऊन, वारा, पाऊस सगळं 7-7 म्हटल्यासारखं चालेल. एकदम थोडीशी नॉर्मल कणकणी आणि थंडी वाजते. तर स्वयंपाकाला काय करावं मला हेच कळेना. आणि ह्यांना एका ठिकाणी आमंत्रण आहे तर ते तिकडे जाणारे जेवायला राहिलो मी, सई, परी, आई. काय करावं हे कळेना. तर मला कणकणी आले म्हणून तुम्हाला खरं सांगते. हे बघा असं मी प्लेन शेवया, दूध आणि साखर तूप खायचं म्हणजे इच्छा होती. तर ही मॅडम बघा किती पसारा करून बसले. टमाटर चिरते. टमाटर नकोय अर्धा बास सोनू. तर पसारा सगळं सामान असं घेऊन बसले. तर तिची आयडिया सांगते हिचं काय चालू आहे. तर मी परवा नवीन पद्धतीनं एक माझं एक ट्राय करून बघितलं. मी स्वतः ट्राय केल्याशिवाय सगळ्यांना चांगलं लागल्याशिवाय मग मी रेसिपी खरं दाखवत नसते. तर मी आधी काय केलते आपल्या हे जे हाय शेवया आहेत ना ते शिजवून घेतल्या छान. आणि जसं आपण शेवयाचा उपीट उपमा करतो सेम त्याच पद्धतीनं फक्त त्यात मॅगी मसाला घालते. खूप छान लागतं ते. सईला खूप आवडलेलं. तर मला म्हणते की आई मला ते करून दे. तर मला आधीच आला कंटाळा म्हणून तू करणार आहे. तर आज सई करणार आहे. तर तिला टमाटर कापायला आवडते आणि टमाटर कापत खायला आवडते. फक्त कांदा कापायचाय आणि दिवस मावळला. आता मी कढीपत्ता पण आणत नाही. कोथिंबीर सकाळी संपवली कडवणच्या करताना. चला तिला मी काढते की कांदा कापते आणि तिला हे तयारी करून देते आणि मी पण इथं स्वतः थांबते. आणि तुझं जे एकदा भेळची रेसिपी दाखव काय. आणि उद्या पण आहेत बायका. उद्याची पण परत तयारी करू लागते. लवकर कामावरून लवकर झोपायचं. तुम्हाला सांगते पूर्ण एक जाळं भरलेलं होतं
ती जाळं मी निम्म लावली, भांडी निम्मे तसंच आहे, असं फक्त डबे वगैरे मी लावले नाही. तर भांडी झाली. परत काय ते 2 बाथरूम धुवायचे झाले. बाथरूमच्या पुढचा स्पेस, बाहेर आपलं बाथरूम आहे, सगळं धूळ चिखल येतं ते सगळं धुवून काढलं. आल्यापासून कामच कामं. म्हटलं थोडंसं आराम करावं, तर कुठलं काय आराम आणि काय सही काय तर मागते. आणि आईसाठी माझ्यासाठी छानपैकी सगळ्यांना भाकरीच. चला, तर मॅगीचं परवाचं अर्धा पाकिट राहिलेलं आहे. एक फुलं घालू काय? नको, मला पण सांगायला जर घेते घातलं मला कांदा आणि किती पटकन लगेच गॅसवरती 4 भाकरी होऊन जाते. आणि लगेच मी आईनं गरम गरम देते सुद्धा. आणि परवा मॅगी केली होती ना, आल्या पोरांच्या बाटल्या मोकळ्या करायच्या पाण्याच्या. थोडं तरी पाणी शिल्लक राहिलं ना तर लगेच बाटल्याचा वास येतो. तर ही मॅगी मसाला वापरते. सईला ना आधी मी गॅस चालू करून देते, तेल टाकून देते आणि बाकीचे प्रोसेस तू कर म्हणून काय. जिरं मोहरी पण टाकते. तर तडतडले. हा, गॅस बारीक कर. हा, टाक पटपट टाकायचं. थांब, चॉपिंग बोर्ड उचलू काय मी. थांब, हे घे असं सुरे घे. असं पहिलं शिकवा लागते. थांब, एक कवा टाकणार. हा, ढकल सुरीनं कांदा निम्मा ढकल. तर मीच टाकते. हॅलो हात धुते मी. हॅलो, कसं वाटतंय? हा, छान वाटतंय. चला, आज सांगणार मी, बसणार सईबाई करणार. आता त्याच्यामध्ये हे टाक, आपलं डाळ आणि शेंगदाणं टाक सगळं. सावकाश पुढे फोडलेले मी. टाक सगळं. हां, परता. परत तो काय टाकणार? हे बघा, आली बघा ही सळाची बाई. हा, तो खायचा का? तो करणार. सावकाश. सोनू आता हळद टाकते आहे मला. अर्धा चमचा हळद टाक. सोनू तिला दे हळद टाकायला अर्धा चमचा. आणि मीठाचं पण घेऊन देते मी तुम्हाला. अर्धा चमचा टाका. हा, टाक अर्ध. हा, बस. हा, तू हलव आता. हा, ते मीठ टाक. तर मी मीठ दिले. टाक बिंदास. हा, परता. आता हे मॅगी मसाला टाक, फोडलाय मी. टाक. इथे चाललेत माझी भाकरी आणि भाजीची तयारी. तर सई आपले घेते छान शेवयाची मॅगी. असं झाक. हा, तर चला, येतेच एडवेचा एंड करणार आहे. बाय करणार सगळ्यांना. खायच्या नादात आहे. तर चला, माझे पण चाललेत भाकरी. तर भाकरी करून घेते. 8 वाजले. मी सुद्धा व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. पटकन भाकरी करून लगेच जेवण करून भांडी वगैरे आवरून पटकन झोपून घ्यायचं आणि सकाळची तयारीला लागायचं. चला, चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.